विलिनीकरण की एकत्रीकरण? नक्की काय ही प्रक्रिया सुरू आहे? ते तेच सांगतील. मी याच्याबद्दल कधी भाष्यच केलेलं नाही. जे म्हणतात विलिनीकरण का एकत्रीकरण, त्यांनी या बाबतीमध्ये स्पष्टता द्यावी, असंच माझं म्हणणं आहे. एकंदरीतच म्हणजे आता होईल तर शरद पवार गटाचं जे आहे ते विलिनीकरणच होणार अजित पवार गटामध्ये. पण जर झालं तर याच्या शक्यता नक्की काय आहे? नाही, आज आणि ही चर्चा मुळात सुरू कुठून झालेली आहे? मला माहीत नाही ना, ही चर्चा ज्याने कोणी सुरू केली, ते त्याच्या बाबतीमध्ये अधिक राजकीय प्रकाश टाकू शकतात. ते त्याच्याबद्दलची अधिक माहिती त्या ठिकाणी सांगू शकतात. यापेक्षा मला त्या बाबतीमध्ये काही बोलायचं नाही. शरद पवार सातत्यानं असं सांगतायत की 12 तारखेपासनं म्हणजे तारीख देऊन ते सांगतायत की 12 तारखेला या सगळ्याची घोषणा होणार होती आणि चर्चा झालेली होती. अजितदादांनी या संदर्भातली काही चर्चा तुमच्याशी केलेली होती का? तर एक असं आहे, की आदरणीय साहेबांनी जे व्यक्त केलेलं आहे, त्याच्या बाबतीमध्ये मी बोलणार नाही. मी यापूर्वीसुद्धा 2.5 वर्षामध्ये कधीच, कारण साहेब 6 दशकाचे देशांतील एक लोकोत्तर नेतृत्व आहे. आम्ही जे काही घडलो त्याच्यामध्ये साहेबांचे आशीर्वाद खूप मोठे आहेत. पण त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये मी काही बोलणार नाही. ज्या वेळेला काही प्रश्नचिन्ह निर्माण होतील या बाबतीमध्ये, पुढे प्रश्नचिन्ह नव्हे, ज्या वेळेला काही बाबी येतील, त्या वेळेला त्या बाबतीमध्ये मी नक्की बोलेन.